दिवा फॉर युनिटी महाराष्ट्रातला सर्वात मोठा दीपोत्सव, त्याचं नेतृत्व आमचे आदित्य कांबळेजी आणि त्यांचे सर्व तरुण सहकारी एकत्र मिळून एकात्मता आणि हिंदू समाजाच्या शक्तीचं प्रतीक म्हणून तिथे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने दरवर्षी साजरा करतात. गेल्याही वर्षी आलेलो, ह्याही वर्षी आज आलेलो आहे. काल हा कार्यक्रम होणार होता, पण पावसाने परतीचा पाऊस सुरू झाला असल्यामुळे काल कार्यक्रम होऊ शकला नाही. पण आज त्याच उत्साहाने, त्याच जिद्दीने जवळपास 2 लाख दिवे आज इथे ठेवून एक वेगळा सर्वात मोठा दीपोत्सव दाखवण्याचा कार्यक्रम करण्याचा कार्यक्रम आज आदित्यजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला आहे. आज इथे कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, एक हिंदू म्हणून माझ्या या सगळ्या हिंदू समाजाबरोबर या दीपोत्सवामध्ये उत्साहाने सहभाग घेण्यासाठी मी आवर्जून इथे आलेलो आहे. विरोधकांना फायदा होईल तिथे महायुतीत लढायचं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. विरोधकांना जिथे फायदा होईल तिथे महायुतीत लढण्याचा निर्णय आता तो शेवटी वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय आहे. खरं म्हटलं तर प्रत्येकाने आपल्या ताकदीच्या अनुसार जिल्हानिहाय आमच्या फडणवीस साहेबांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आमच्याकडे आढावा घेतलेला आहे. सगळं स्वातंत्र्य जिल्हा पातळीवर युती करण्याचं नाही करण्याचं सगळं स्वातंत्र्य त्या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणून मला विश्वास आहे, कोणी आम्ही स्वबळावर लढलो काही मैत्रीपूर्ण लढलो, शेवटी जिंकणार महायुतीच आहे. कारण का निकालानंतर सगळ्यांना एकत्रच यायचं आहे. आज अगर मैत्रीपूर्ण कुठे लढलो आणि निकाल आल्यानंतर आम्ही सत्तेमध्ये एकत्र असल्यामुळे उद्याही एकत्रच असणार. आणि म्हणून मला असं वाटतं वरिष्ठ पातळीवर जो निर्णय दिला गेलेला आहे त्यानुसार आम्ही सगळेजण निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहोत. महायुतीतील आमदारांना 5 कोटीचा निधी प्रत्येकी दिलेला आहे, तो लाच असल्याचं संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे. असं आहे, ज्याचा घर आणि आयुष्यात या लाच असो किंवा अंडर द टेबल असो, घुसखोरी असो, दरोडे असो, गरिबांची खिचडी चोरी असो, ह्याच्यावरच ज्याचं चालत असेल त्याला सगळं लाच चोर त्याला सगळे हात वाटतात. स्वतः खासदार आहे, खासदार फंड वापरतो की नाही स्वतः खासदार म्हणून. तसंच प्रत्येक आमदाराला आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी अगर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अगर 5-5 कोटी मिळत असतील, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांच्या मतदारांची सेवा करत असेल, करायला संधी भेटत असेल, तर संजय राऊताच्या पोटामध्ये आणि चुकीच्या जागी दुखण्याचं काय कारण नाही. महेश कोठारे हे आपल्या सुनेला वाचवण्यासाठी कुठेतरी भाजप आणि पंतप्रधानांचं कौतुक करतात असं किशोरी पेडणेकर म्हणतात. नाही, मी काय ऐकलेलं नाही आहे त्यांचं वक्तव्य, मी काय अजून ऐकलं नाही. ऐकल्यानंतर त्याबद्दल बोलू. वसई विरार येथील एका किल्ल्यावर शिवरायांच्या वेशामध्ये असलेल्या तरुणाला परप्रांतीय व्यक्तीने फोटो काढण्यास नकार दिलेला आहे. यावरून तो व्हिडिओ व्हायरल होतो. असं आहे की छत्रपती शिवरायांच्याच भूमीमध्ये आपण सगळेजण राहतो. म्हणून ज्यांनी विरोध केला, ज्यांनी काही तिथे अरेरावी केली असेल, त्या लोकांना जे काही धडा शिकवायचं असेल आमचे शिवप्रेमी एक निश्चित पद्धतीने शिकवतील. शेवटी शिवरायांच्या वेशामध्ये कोणी असेल तर त्या बाबतीत त्या व्यक्तीचा सन्मानच करायला पाहिजे. पण ती ॲक्च्युअल परिस्थिती तिथे काय झाली हे मला माहीत नाही. निश्चित पद्धतीने चौकशी करून त्या बाबतीमध्ये मी माझं मत व्यक्त करेन. पुण्यातील शनिवार वाडा हा कोणाच्या मेधा कुलकर्णीच्या वडिलांचा नाही, कोणी सरकार हातामध्ये घेऊ नये असं अजित पवार गटाच्या आणि शिंदे. एक लक्षात घ्या, शनिवार वाड्याच्या अवतीभोवती 18 मस्जिदी आहे. किती? 18. आता एवढ्या मस्जिदी असताना तुम्हाला शनिवार वाड्यामध्येच का नमाज पठण करायचं आहे? तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांवरच आपले मदार आणि थडगे का उभे करायचे आहेत? तुम्हाला काही स्वतःच्या जागा भेटत नाही? एवढ्या 18 मस्जिदी असताना पण तुम्हाला शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करायचं असेल म्हणजे तुम्हाला हिंदू समाजाला डिवचायचं आहे. हा मेधा कुलकर्णींचा, नितेश राणेंचा विषयच नाही. हिंदू धर्माला, हिंदू समाजाला कोण आव्हान देत असेल तर आम्ही खासदार, आमदार, मंत्री नंतर आहोत, पहिले हिंदू म्हणून आम्ही आवाज उचलणार. पुण्यातील भाजप नेत्यांनीच दंगेकरांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. ठीक आहे, ते आता पुण्याच्या भाजपने लोकांना, नेत्या मंडळींना आणि आमच्या सहकाऱ्यांना जे योग्य वाटत असेल तसं केलं असेल. ठाण्यामध्ये भाजपसोबत जायचं की नाही हा सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना आहे आणि पुन्हा एकदा पुण्यामध्ये भाजप 16वरती लढणार आहे ना. असं आता शेवटी हे वरिष्ठ पातळीवर झालेले निर्णय आहेत. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या एका फार लहान कार्यकर्त्याला एवढा मोठा प्रश्न विचारताय. दादा, आता हिंदी हा जो कार्यक्रम
आज दीवा फॉर यूनिटी महाराष्ट्र का सबसे बड़ा दीपोत्सव जो मेरे यंग सहकारी हमारे आदित्य कांबळे जी के और उनके सभी सहकारी के माध्यम से आज इधर आयोजित हो रहा है। पिछले साल भी उन्होंने इतना ही बड़ा दीपोत्सव आयोजित किया था। इसी साल भी कल बारिश पड़ने के बावजूद भी आज उतने ही ताकत से, उतने ही उत्साह से उन्होंने फिर एक बार 2 लाख दियों का एक साथ करके हिंदू समाज की ताकत दिखाने के लिए ये दीपोत्सव उन्होंने आयोजित किया है। मुझे विश्वास है इन जैसे ये सारे दिए साथ में आके आज ये कार्यक्रम में उजाला ला रहे हैं, उसी तरीके से जब भी कोई भी इस्लामिक आक्रमण हमारे हिंदू धर्म के ऊपर, सनातन धर्म पे होगा, तभी हमारे हिंदू समाज के सभी भाई बहन एक साथ आके इस दिया के जैसे ही साथ में आके एक दूसरे का साथ खड़े रहेंगे और हिंदू धर्म का सुरक्षा करेंगे। जो शनिवार वाड़ा में जो विषय हुआ, शनिवार वाड़ा के आजू बाजू में मेरे मालूमात के हिसाब से 18 मस्जिद है। अभी इतने मस्जिद अगर आपको आपका नमाज पठन के लिए उधर है तो फिर आपको इस तरीके से आपको क्यों ये करना है? तो मुझे ऐसा लगता है कि ये कोई पॉलिटिकल मुद्दा नहीं है, हमारे हिंदू समाज के हिसाब से मुद्दा महत्वपूर्ण है।